ऐक बेशरम रास्कल इडियट, काय दिसत नाही तुला? सरळ येऊन धडक मारतोस. डोळ्यांच्या काय खाचा झाल्या होत्या? अय्या दीपक तू? होय मीच रास्कल इडियट. आपण कोण? अरेच्या ज्योती तू केवढी मोठी झालीस, मी तुला ओळखलंच नाही. आणि तू सुद्धा वाढलास की चांगला ताड माड. एक मिनिट गुंतता सायकली. कसले रे डबे? हे सामान, ही पुस्तकं, काय भानगड काय आहे? भानगड बिनगड काही नाही, सीधा मामला आहे. कमवा आणि शिका. अर्न अँड लर्न. म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी डबे पोचवतोय. आज बहुतेक त्यांची बोंबच होणार आहे. ही फिरती लायब्ररी. ह्या वस्तू विकत घेऊन होम डिलिव्हरी करतो. असं आप कमाईवर शिकतो मी. पण काय शिकतोस? पॉलिटेक्निकच्या शेवटच्या वर्षाला आहे. डिप्लोमा मिळाल्यावर स्वतःचं वर्कशॉप सुरू करणार. खरंच मानलं पाहिजे ना तुला. मानलंच पाहिजे. तुमच्या घरच्या नोकरीत खितपत पडलो असतो तर अजूनही तुमच्याच बंगल्यात झाडू मारत राहिलो असतो. थांब मी पण मदत करते. हा राहू दे राहू दे राहू दे. बड्या घरची बेटी तू, तुला जमणारही नाही आणि शोभणारही नाही. अरे त्यात काय एवढं? लहानपणी नाही का मदत करायची तुला? विसरलास वाटतं. हो पण शिव्या खायला लागायच्या मला आई साहेबांच्या. मोलकर्णीचा भाचा मालकाच्या मुलीची सलगी करतो म्हणजे काय? पारू मावशी सुद्धा वैतागायची. ते तुझ्या गुणांना. माझे गुण आठवतात वाटतं. तू काय शिकतेस ग? लास्ट इयर BA ला आहे. शिवाय NCCत आहेस? हो. बाकी या युनिफॉर्म मध्ये तुझा फॉर्म अगदी खोलून दिसतोय. ईशा काहीतरीच काय. चल आपण बोलत बोलतच जाऊ. ओके. विलास काय करतो गाली? ग्रॅज्युएट झालाय. झाला का? हो. आणि जागा सुद्धा घेतली बघ फॅक्टरीसाठी. आणि हो अरे गुड न्यूज, लग्न ठरलंय बग. काय? दादाच रे. मग खरंच गुड न्यूज आहे. छावा तुला पत्रिकाच देते. अरे वा, पत्रिका सुद्धा छापून झाल्या वाटतं. बरोबर घेऊनच फिरतेस. लग्नाला यायचं. हा हो नक्की. कशी आहे का बहिणी तुझी? अरे एकदम मस्त. मी तर पाहिल्याबरोबरच प्रेमात पडले बघ तिच्या. असं? मग दुसऱ्यांच्यावर करायला प्रेम शिल्लक आहे की नाही? अरे ते प्रेम निराळ, ते सगळं शिल्लक आहे अजून. बघूया कोण भाग्यवान आहे मिळवणार. वेळ आली की कळेल. बरं मी निघते. हा ए एकदा लुणावर बस ना. का? तू लुणावर बसलीस ना की सारखं पाहत राहावंसं वाटतं बघ लुणाकडे. मग असं कर, तू बघत बस लुणाकडे, मी निघते. अच्छा बाय. बाय. शुभमंगले सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्ग्रियुगं स्मरामि. सावधान. शुभमंगले सावधान. ए यार दीपक, अरे भूल गए क्या? नौशाद तेरी को कौन भूलेगा यार. है किधर तू? कितना मोटा हो गया यार. अरे भाई इधर तो है. इधर क्या करते? हम ड्राइवर है. ड्राइवर का? वाह वाह वाह. तू क्या कर रहा है आजकल? बारीक सारी काम करता है. अच्छा अच्छा चल मैं जरा कहता हूँ. कुठे झालं कुठे? अरे बाबा जिलेबी लानी है, सेठ ने बोला है. जिलेबी आणतोस ना तू? सगळ्या घेऊन ये, अर्ध्या खाशी. अच्छा मैं आता हूँ. अच्छा अच्छा अच्छा. ए दीपक, काय ग? अरे तिकडे काय बघत होतास? नवरा बायकोचा जोडा किती शोभून दिसतोय ते पाहतो. खरंच भाग्यवान आहे तुझा दादा. अरे पण तू आलास केव्हा? अगं मंगलाष्टका चालू होती ना तेव्हा चालू. हो तुझ्याच मागे तर उभा होतो. अय्या मग मला कसं कळलं नाही? मी मुद्दामूनच जरा बाजूला सरकलो. का? अगं आपल्या दोघांच्या डोक्यावरच अक्षता जास्त पडत होत्या. ज्योती इकडे ये. आलेच. एक मिनिट. काय ग कोणाबरोबर खिदळत होतीस? अगं तो आपला दीपक, पारुबाईचा भाचा ग. ओळखलं नाहीस? दीपक, ए दीपक. तुझ्या लग्नाची लाडू काय देतो? एक मिनिट. नमस्कार करतो आई साहेब. बघ किती मोठा झालाय. नुसता वयानी नाही शिकून सुद्धा. अगं पुढच्या वर्षी इंजिनियर सुद्धा होईल तो. जरा इकडे ये, काम आहे. त्याला कोणी बोलावलं? मी. तू? हो मीच. अगं रस्त्यात भेटला होता ना म्हणून निमंत्रण पत्रिका दिली होती.
अक्कल आहे की नाही? तू कोण, आपण कोण? आणि तो आपल्या घरी घर कामाला होता, शिवाय हलक्या जातीचा. वागताना तरी अक्कल वापरीचा. येतो मी. माझ्याकडून तुझ्या दादाला आणि वहिनीलाही भेट घे. अरे पण इतकी घाई का? जेवून जा ना. नाही, खरंच घाई आहे मला. येतो मी. बरं झालं गेला तू. असल्या लोकांना ओळख दाखवायची नसते आणि वाढवायची तर मुळीच नसते. समजलं का? तुझं आपलं काहीतरीच. हाताला हात लावावा. आता म्हणा, धर्मे अर्थेच कामेच नाती चरामी. आणि नुसतं म्हणायचं नाही, अर्थ लक्षात ठेवायचा. कायमचा पती म्हणून असलेल्या धर्म कर्तव्यात आणि व्यवहारात मी वागणार नाही, असा अर्थ आहे याचा. समजलं दादा? लक्षात ठेव. गुरुजी, सासूसाठी पण असा एखादा धार्मिक विधी असायला पाहिजे होता, हो की नाही? तिच्याकडून पण म्हणून घ्यायला हवं होतं की मुलीसारखी तिला वागवीन, सुनेला छळणार नाही. खरं की नाही? ज्योती, जास्त शहाणपणा नको करूस. हुंडा तरी दिला का सगळा? अहो, न देऊन काय करतील? मुलगा लग्नालाच उभा राहिला नसता. पण एवढ्याने काय होतं? बाकीच्या बाबतीत तर उजेडच. नाही तर काय. रुखवत कसा आहे पाहिलं ना? पाहायच्या तरी लायकीचा आहे का? रुखवत आलं दणाणली आळी. उघडून बघता तर अर्धीच पोळी. या चला, पंक्तीची पानं मांडलेत, त्याच्या आधी मानपान उरकून घेऊया. हा काय मानपान आहे की अपमान? आम्हाला नको. याच्यापेक्षा भारी लुगडी ते आपल्या मोलकरणीला घेतात, समजलं? खुद्द वरमायचा हा मान, मग बाकीच्या मानकरणीचं बघायलाच नको. दर्जाला शोभेल असं मानपान करणार होता ना? हाच काय यांचा दर्जा? एक गोष्ट देखील मनासारखी नाही. पहा ना, मन तरी किती मारायचं. वहिनी साहेब, काय झालं? देसाई भाऊजी, बघा, हा आमचा मानपान चाललाय. माफ करा आई साहेब, सरदार घराण्याचा मानपान करायची ही आमची पहिलीच वेळ आहे. आम्हाला माहित नव्हतं. माहित नव्हतं तर आम्हाला विचारायचं होतं, नाहीतर रक्कम द्यायची होती. आमचं आम्ही खरेदी केलं असतं. आणि यांच्याकडून मांडोशेवा करून घेतली असती. जाऊ द्या वहिनी साहेब, सांभाळून घ्या. देसाई भाऊजी, तुम्हाला कळायचं नाही ते. माझ्या मनाला किती डंख बसलाय तो. आता जेवणच काय, पण पाणी सुद्धा पिणार नाही. हे मी निघाले. आई साहेब, आता आमची इज्जत घालू नका. मान पानासाठी आपण मागाल ती रक्कम द्यायला मी तयार आहे. ठीक आहे, रिसर करायचं असेल तर 15-20 हजार रुपये लागतील. पण तुमच्यावर भार पडू नये म्हणून 10,000 रुपये दिले तरी चालतील. बाकीचे आम्ही घालू. ठीक आहे, 15-20 दिवसात करतो काहीतरी सोय. देसाई भाऊजी, तुमच्या करता मी गप्प बसते. हो, चालायचं ना जेवायला? हा, चला. शुभ लग्न सावधान. कशी वाटली सजावट? काय आवडली की नाही? तुझ्या सांग ना सजावट. सांग ना. ही कसली थट्टा? सोडा मला. सोडतील हा. आता आमची मिठी सोडावीशी वाटते. आणि रात्री त्यांनी धरली की. हे पहा, झालं एवढं खूप झालं. तुम्ही जाईत ना, मी खूप दमले. अहो पण जाऊ बाई, आम्ही काय तुम्हाला रात्रभर बांधून ठेवत नाही आहोत. एखादा मस्तपैकी उखाणा घ्या बघू. ना घ्या, छान पैकी. खरंच घ्या. ठीक आहे. तुम्हाला उखाणाच ऐकायचंय ना? हो. मग ऐका तर. अगदी कान सुपा एवढे करून ऐका. माणसाच्या नशिबी एकदा असतो जन्म, एकदाच असतं सरण. अण्णासाहेबांच्या मंजुळेला आता रोजच मरण. आता रोजच मरण. झालं तुमच्या मनासारखं? मग चालत्या वाईट ना, चालत्या वा. चला ग.
कोण तुम्ही? माझ्या खोलीत का आलात? मला ओळखलं नाही सुनबाई? अगं मी लक्ष्मीबाई, तुझी सासू. माझ्या सासूबाई? हो हो. चालत्या बा इथून. इथे का आलात? काय हो, कुठल्या जन्मीचे वैर साधलत? तुमच्या श्रीमंतीच्या पोकळ बढाया सांगून तुम्ही माझ्या भोळ्या बाबड्या बापाला बनवलं. पण काय हो, तुम्ही एक स्त्रीच आहात ना? तुम्ही वागला असता तुमच्या लेकीशी असं? बांधलं असतं तिला कोणा पांगळ्याच्या गळ्यात? सांगा, सांगा ना. माझं ऐकून तरी घे सुनबाई. अगं झाल्या प्रकारात माझा किंवा माझ्या अण्णाचा काडीचा सुद्धा दोष नाही ग. अगं अगदी कुलदेवतेची शपथ घेऊन सांगते मी. जाऊ द्या सासूबाई, उगाच खोट्या शपथा घेऊन कुलदेवतेला कशाला विटाळताय? पण एक गोष्ट सांगा तुमच्या पांगळ्या मुलाला, आणि तुम्ही लक्षात ठेवा, आता तो काय नाही राहिला. मी आजच वकिलाकडे जाणार आहे. शक्य तितक्या लवकर मला घटस्फोट मिळवायचा आहे. काय बोलते सुनबाई? आपल्या घराण्याची आबरू अशी बेशीवर टाळणार आहेस तू? माझं आयुष्य बर्बाद करण्याआधी याचा विचार करायला हवा होता तुम्ही. मी तर कायमची दुःखी झालेच आहे, पण माझं वाटोळ करणारा नाही मी सुखाने जगू देणार नाही. सांगा तुमच्या पांगळ्या मुलाला आणि त्याच्या मस्तवाल भावाना, म्हणा उरणगावकरांची सून आज घटस्फोट मागायला जाणार आहे. घटस्फोट! हिम्मत असेल तर अडवा तिला. आणि आता तुम्हीही जा इथून. वयस्कर आहात, उगाच माझ्याकडनं अपमान करून घेऊ नका. जा. नमस्कार वहिनी साहेब. मी आपला मोठा धीर भैया. आणि मी मधला बापू. नमस्कार कर. माझा सर्वनाश करून वर हा नमस्कार? काय म्हणावं तुम्हाला? म्हणा काहीही, पण करा फक्त आम्ही सांगतो तेवढंच. आता आणखी काय करायचं राहिलं आयुष्यात? हं? असा त्रागा करू नका वहिनी साहेब. हं. शांत व्हा. मला सांगा, काल रात्री झोप वगैरे नीट लागली ना तुम्हाला? हा, जागा नवीन आहे, झोप लागते न लागते. हा, तुमचं मानभावीपणाचं बोलणं संपवून तुम्ही जाताय का मी जाऊ? एक मिनिट. जाण्यापूर्वी डोकं शांत ठेवून मी काय म्हणतो ते नीट ऐका. हे बघा, आमच्या लोळ्या पांगळ्या भावाबरोबर तुम्ही आयुष्य काढावं अशी आमची मुळीच इच्छा नाहीये. मग हे केलं तरी कशाला? का फसवलं माझ्या बाबांना? पुन्हा चिडलात बघा तुम्ही वहिनी साहेब. अहो, प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. बापू, हं. काय हे? हे आमच्या इस्टेटीचे कागदपत्र. आपल्यानंतर आपल्या पांगळ्या पोराचं काय होणार याचा घोर लागला होता आमच्या बापाला, म्हणून एक विचित्र तेढ घालून ठेवली आहे थेरड्यानं मृत्यूपत्रात. हो ना, म्हणे अण्णाच्या आणि त्याच्या बायकोच्या संमतीशिवाय आमचे वाटे आम्हाला मिळणार नाहीत. अहो, म्हणजे त्या पांगळ्याला जन्मभर सांभाळणं आलं नसता वैताग. अहो वहिनी साहेब, तुम्हाला सांगतो, एवढी मोठी इस्टेट आहे पण खड्ड्यात गेली तुमची इस्टेट. मला काही देणं घेणं नाही तिच्याशी. मग सही करा कागदपत्रावर. तुम्हाला घटस्फोट मिळवून देण्याची जबाबदारी आमची. आणि समजा मी सही नाही केली तर? तुम्ही घेतलेला उखाणा सत्यानं सांगितलाय मला. रोजचं मरण, मरा रोज. ठीक आहे, करेन मी सही, पण घटस्फोट मिळाल्यावर.